सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय गणित विषयाची कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. वेळ 1 तास, एकूण गुण 20 गुणांची ही जी चाचणी मित्रांनो, ही संपूर्ण 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या धर्तीवर आधारित तयार करण्यात आलेली ही संपूर्ण चाचणी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपल्यास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. याशिवाय 9वीचे इतर विषयाचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण बघू शकता. तर चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. रिकाम्या जागा 5 मार्कासाठी मित्रांनो, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना डॅश डॅश असे म्हणतात. संघ, गट, संच आणि स आणि च वर अनुस्वार केलाय मित्रांनो. त्यानंतर संच लिहिण्याच्या डॅश डॅश पद्धती 2, 3, 4, 5. त्यानंतर त्रिकोणांच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज असते 360, 180, 90 की 30 अंश आणि ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्या डॅश डॅश संच म्हणतात. शांत संच, रिक्त, एक घटक, अनंत. मित्रांनो, पुढचा आहे ए आणि बी हे समान संच आहेत, हे डॅश डॅश असे लिहितात. तर इथं चुकीनं उत्तर पण आलेलं, डॅश डॅश असे लिहितात असं पाहिजे ते. तर बघूया आपण. बघा, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या संच म्हणतात. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180, ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणतात. आणि इथं डायरेक्टच उत्तर आलेलं आहे, हे या पद्धतीने लिहिलं जातं हे. ओके, डी याचा उत्तराचा पर्याय. पुढे लिहू आपण. सोडवा. कोणतेही 3 संच लिहिण्याच्या यादी पद्धत उदाहरणासह स्पष्ट करा. खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येक एक बहुपदी लिहा. कोटी 7 असलेली एकपदी आणि खालील बहुपदीचे अवयव पाडा. 2x वर्ग अधिक x वजा 1. आणि संच लिहिण्याची यादी पद्धत उदाहरणासह स्पष्ट करा. पहिलं उदाहरण, या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम देतात. यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा असतो पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने पुढील प्रमाणे लिहिता येईल, जसे या पद्धतीनं आणि किंवा या पद्धतीनं पण लिहिला जातो. ओके, पुढे जाऊया. खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा. कोटी 7 असलेली एकपदी पहा या पद्धतीनं, x⁻7 या पद्धतीनं अशी लिहिता येईल. ओके, खालील बहुपदीचे अवयव पाडा. 2x वर्ग अधिक x वजा 1 आणि ते या पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल मित्रांनो. ओके, या पद्धतीने. पुढे जाऊया. सोडवा. 6 मार्कासाठी कोणते 2 सोडायचे. आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्ष होते. तर आभा आणि तिची आई यांच्या आजचे वय काढा. आणि एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर 6 माणसांना बांधायला किती दिवस लागतील? पहिल्या याचं उत्तर आहे आभा आणि तिच्या आईचं वयाचं गुणोत्तर काढायचे. तर आभा आणि आई 2:5. समजा आभाचे वय 2x, आभाच्या आईचे वय 5x, आभाच्या आईचे तिच्या जन्माच्या वेळीचे वय 2x वजा 5x वजा 2x बरोबर 3x बरोबर 27. या पद्धतीनं 9. आभाच्या आजचे वय 18 वर्ष आणि आभाच्या आईचे 45 वर्ष. मित्रांनो, लहान घर बांधायला 3 माणसांना 8 दिवस लागतात, तर तेच घर बांधायला 6 माणसाला किती दिवस लागतील? तर ते या पद्धतीनं आपल्याला मांडता येईल. या पद्धतीनं 3 माणसं 8 दिवसात बांधतात म्हणजे 24 माणसं लागतात, तर 6 माणसं या पद्धतीनं 6×24 या पद्धतीनं आपल्याला मांडणी करावं लागेल. तर घर 6 माणसांना बांधण्यात 4 दिवस लागतील. ओके मित्रांनो, चला पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.